महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। महाराष्ट्र माझाचा 4था वर्धापन दिन जल्लोषात साजरा। विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान, मान्यवरांची उपस्थिती। लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणून निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता करताना समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विभूतींचा मान सन्मान महाराष्ट्र माझा या यूट्यूब वाहिनीच्या वतीने कर्जत येथील रविकिरण सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी महाराष्ट्र माझाचे मार्गदर्शक भाई गायकर, कांसावारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपकदादा पाटील, माजी उपसभापती मनोहर थोरवे, ॲडव्होकेट कैलास मोरे आदींच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। आपला सन्मान केल्याने सत्कार मूर्तींनी महाराष्ट्र माझा आणि संपादक जगदीश दगडे यांचे तोंड भरून कौतुक केले। आपल्या निर्भीड लेखणीने गरिबांसाठी आवाज उठवणारे महाराष्ट्र माझाचे संपादक जगदीश दगडे यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। कोंडाणा टाइम्सचे संपादक रमाकांत जाधव यांनी प्रस्तावना केली। यावेळी सत्कार मूर्ती सुरेश जाधव यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यात सबर्ग गार्ड असताना कसाबच्या गोळीबारात त्यांनी 1 ते 7 प्लॅटफॉर्मवरील वीज खंडित करून रेल्वे प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी केलेल्या कार्यांची माहिती सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्या कार्याचे कौतुक केले। तर सत्कार मूर्ती चंद्रकांत काळे यांनी वयाच्या 8 वर्षापासून रंगकष्टाने स्वतः रस्त्यावर बूट पॉलिश करणारा व्यक्ती जेव्हा सफल उद्योजक, गायक, पत्रकार, संचालक होतो याविषयीचा जीवन प्रवास आपल्या आयुष्यातील काही क्षण उपस्थितांसमोर मांडले। यावेळी अनेकांना पुरस्कार देण्यात आले। वडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी महादेव गडगे यांना आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच संदेश महाराष्ट्र माझाचा 4था वर्धापन दिन जल्लोषात साजरा। विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान, मान्यवरांची उपस्थिती। लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणून निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता करताना समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विभूतींचा मान सन्मान महाराष्ट्र माझा या यूट्यूब वाहिनीच्या वतीने कर्जत येथील रविकिरण सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी महाराष्ट्र माझाचे मार्गदर्शक भाई गायकर, कांसावारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपकदादा पाटील, माजी उपसभापती मनोहर थोरवे, ॲडव्होकेट कैलास मोरे आदींच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। आपला सन्मान केल्याने सत्कार मूर्तींनी महाराष्ट्र माझा आणि संपादक जगदीश दगडे यांचे तोंड भरून कौतुक केले। आपल्या निर्भीड लेखणीने गरिबांसाठी आवाज उठवणारे महाराष्ट्र माझाचे संपादक जगदीश दगडे यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। कोंडाणा टाइम्सचे संपादक रमाकांत यादव यांनी प्रस्तावना केली। यावेळी सत्कार मूर्ती जाधव यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यात सबर्ग गार्ड असताना कसाबच्या गोळीबारात त्यांनी 1 ते 7 प्लॅटफॉर्मवरील वीज खंडित करून रेल्वे प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी केलेल्या कार्यांची माहिती सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्या कार्याचे कौतुक केले। तर सत्कार मूर्ती चंद्रकांत काळे यांनी वयाच्या 8 वर्षापासून रंगकष्टाने रस्त्यावर बूट पॉलिश करणारा व्यक्ती जेव्हा सफल उद्योजक, गायक, पत्रकार, संचालक होतो याविषयीचा जीवन प्रवास आपल्या आयुष्यातील काही क्षण उपस्थितांसमोर मांडले। यावेळी अनेकांना पुरस्कार देण्यात आले। वडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी महादेव गडगे यांना आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच संदेश साळुंके समाजरत्न, मालू निरगुडे समाजरत्न, आशा राम मस्के आरोग्य ऋषी, सोनिया खोब्रागडे समाज दर्पण, मनोहर पादीर समाजरत्न, श्रावणी कामत समाजभूषण, प्रकाश गायकवाड समाजरत्न, शुभांगी झेमसे समाजरत्न, योगेश पवार कलारत्न विविध क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र माझाचे संपादक जगदीश दगडे, त्यांच्या पत्नी बेबी दगडे तसेच महाराष्ट्र माझाच्या टीमने अथक परिश्रम घेतले। वर्धापन दिनाचे औचित्य साधत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले।
तर यावेळी गुंज ग्रुपच्या संगीत मैफिलचा कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, दीपक पाटील, ॲडव्होकेट कैलास मोरे, माजी सभापती मनोहर थोरवे, राम मस्के, सुरेश खानविलकर, मोहन ओसवाल, पत्रकार राकेश खराडे, नदीम खान, संतोष पाटील, पत्रकार रमाकांत जाधव, पत्रकार संतोष पेरणे, नदीम खान आदी मान्यवरांनी उत्तम काम करणाऱ्यांचा गौरव केल्याने संपादक जगदीश दगडे यांचे कौतुक केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आतिश पागोटे यांनी केले असून प्रास्ताविक रमाकांत जाधव यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र माझाच्या टीमने अथक परिश्रम घेतले। मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचा चौथा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र माझा, रायगड, कर्जत। चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आज जो आयोजित कार्यक्रम केलेला, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष भाई गायकर साहेब, तसेच विचार मंचावरील सर्वच मान्यवर, आपण सर्व सत्कार मूर्ती आणि सर्व उपस्थित माझ्या मित्रांनो, कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, मला कल्पना आहे, कारण मला वाटतं 5 वाजता आपण काहीतरी टायमिंग दिलेला। तर पत्रकारितेबद्दल प्रास्ताविकमध्ये आपल्या जाधव साहेबांनी भूमिका मांडलेली आहे का जगदीश दगडे हे कशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे। बघा, भारत स्वतंत्र झाला ना, तर आपल्यासमोर पत्रकारितेचे 2 उद्दिष्ट होते, एक स्वातंत्र्याचं आंदोलन आणि दुसरं एक सामाजिक सुधारणा। आणि आज आपण बघतोय का 75 वर्ष होऊन गेलेली आहेत भारतीय स्वातंत्र्याला, आणि जगातल्या जी लोकशाही आहे ती सर्वात मोठी लोकशाही ती भारतातली आहे। आता ह्या निमित्ताने मी थोडक्यात सांगेन का जे कॅरेक्टर जगदीश दगडेमध्ये नक्की मला दिसते आणि तुम्हाला सर्वांना दिसत आहे का पत्रकारिता ही निर्भीड असली पाहिजे, कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये पार्सलिटी नसली पाहिजे, आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे जगदीश दगडेमध्ये आहे। कारण ते एका कंपनीच्या आंदोलनामध्ये मी स्वतः त्याच्यामध्ये होतो, आणि अशी परिस्थिती तयार झालेली का 15-20 बाउन्सर उभे होते, आणि जाधव साहेबांनी सांगितलं जगदीश दगडे उभा होता, संपादक होता, पत्रकार होता, आणि बाउन्सर सर्वच गुण त्याच्यामध्ये होते। तर जगदीश दगडे म्हटला, साहेब मार खातील पण तुम्हाला काय टेन्शन नाही, मी बघतो काय करायचं ते। आणि त्याच्यातून त्यांनी त्याचं जे चॅनलचं जे काही लाईव्ह करायचं होतं ते केलं, आणि ते आंदोलन यशस्वीरित्या झालं आहे। आणि हे करत असताना सर्वच आपल्याकडे आपण बघतो कर्जतमध्ये बरेचसे पत्रकार आहेत, सर्वच पत्रकारांचं काम खूप चांगल्या प्रकारचं आहे। आणि आपण पाहिलं असेल अलीकडं जे टीव्हीवर बघतोय, कोरोनाच्या निमित्ताने सुद्धा पाहिलं असेल, तर कुठंतरी असं वाटतं का तुमच्या आमच्या सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर कुठेतरी पत्रकारितेचं जे काही लक्ष ते भरकटत चाललेलं आहे। म्हणजे कोरोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल तर लोकांची कशा प्रकारची अवस्था होती, परंतु ते दाखवण्याच्या ऐवजी अमिताभ बच्चन कधी लघवीला गेला, कधी टॉयलेटला गेला, कधी काय गेलं, अशा प्रकारचे उद्योग सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुरू होते। आत्ताच 23 तारखेला आपल्या भारताचे जे जस्टिस आहेत चंद्रचूड साहेब, तर त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे पत्रकारितेवर, म्हणजे त्यांनी त्यांचं एक मत व्यक्त केलेलं आहे की आताची जी पत्रकारिता आहे कुठंतरी वन साइडेड वाटते, एकतर्फा वाटते, आणि अशा प्रकारची जी पत्रकारिता आहे ही या देशाला आणि या लोकशाहीला धोकादायक आहे। तर मला वाटतं हे जगदीश दगडेमध्ये कुठंच नाहीये। आम्ही सर्व जरी मार्गदर्शक इथे असलो, बऱ्याचदा काही निर्णय त्यांनी असे घेतलेले असतात का ते बातमी झाल्यानंतर आम्हाला माहीत होतात, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे त्या परिणामाची त्यांनी विचार केलेला नसतो, आणि खरोखर आम्हाला त्याच्याबद्दल अभिमान वाटतो का ज्याला कुठल्याही प्रकारच्या त्याच्यामध्ये भीती नाहीये का मी कुणाच्या विरुद्ध भूमिका घेतोय, मी ती बातमी का लावतोय, आणि खरोखर आम्ही मग अशा निर्णयामध्ये त्याच्या पाठीशी नक्कीच असतो। तर जगदीश दगडे यांचं काम खूप चांगल्या प्रकारचं आहे। महाराष्ट्र माझा 24 तास घडामोडी हे चॅनल, आता ह्या चॅनलला 4 वर्ष झालेली आहेत, आणि हे चॅनल आता आपण जर पाहिलं फेसबुक असेल, यूट्यूब असेल, अनेक ठिकाणी याला चांगल्या प्रकारचे व्ह्यूज सुद्धा आहेत, आणि आपण पाहिलं असेल अनेक समाजातल्या वंचित घटकांच्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्या कव्हर करण्याचं काम जगदीश दगडेच्या मार्फत केल्या जातात। तर पुन्हा या निमित्ताने, आजच्या कार्यक्रमानिमित्ताने मी जगदीश दगडे आणि महाराष्ट्र माझाला खूप खूप शुभेच्छा देतो, आणि माझे मनोगत इथेच थांबवतो। व्यासपीठावरील मान्यवर, महाराष्ट्र माझा हा चॅनल गेले 4 वर्षे कार्यरत आहे, आणि 4था वर्धापन दिन आज इथे साजरा होतो। गेले 4 जगदीश दगडे यांनी ज्यावेळेस स्थापना केली त्यावेळेस किती कष्ट करावं लागलं, आणि 1 वर्षातच कोरोना चालू झाला, परंतु आता या सगळ्यांनी सांगितलं की कोरोना चालू झाला परंतु दगडेचं काम कधी थांबलं नाही। त्यांनी गोरगरिबांसाठी जेवणापासून सर्व
सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्यांचा सर्व आशीर्वाद जगण्याच्या पाठी आहे, आमचाही आशीर्वाद पाठी आहे. आणि आज खरं तर बरीचशी मंडळी इथे आली होती, वेळ झालेला आहे. दगडेला या 4थ्या वर्धापननिमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि पुढच्याही देखील त्यांनी अशीच भरारी मारत राहावी याही देखील शुभेच्छा देतो आणि माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.